नाही, झोप तुमची डेफिशियंट झाली रे झाली की तुमचे सगळे हॉर्मोन्स बिघडायला लागतात. पहिलं हॉर्मोन तुम्हाला म्हटलं तसं तुम्हाला लगेच क्रेविंग्स व्हायला लागतात रात्रीची, तुम्ही जर झोपला नाही तर. तुमची झोप डिस्टर्ब झाली तर तुमची मेमरी शार्प नसते. बरोबर, तुमची मेमरी शार्प नाहीये. तुमची झोप झाली नाही तर तुमचे जेव्हा तुमच्या बॉडीला शांततेची, जेव्हा रेस्टची गरज असते तेव्हा तर ती रेस्टमध्ये नसेल तर तुम्हाला पाल्पिटेशन, ब्लड प्रेशर, थायरॉइड हे पण डिसीजेस सुरू होत आहेत. नेम अ डिसीज विच विल नॉट ऑकर ड्यू टू स्लीप, म्हणजे इनसफिशियंट स्लीप. प्रत्येक डिसीजशी रिलेटेड आहे तो. कारण फक्त शोधून काढा का स्लिपनी हे होतंय म्हणून हा आजार, स्लिपनी हे होतंय म्हणून हा आजार. प्रत्येक आहे, सगळ्याचा अभ्यास करून झालाय. झोप तुमची 7 ते 8 तास झालीच पाहिजे. मग आम्ही तर रात्रपाळी करतो, दिवसा कव्हर करा. मग रात्री आम्ही 11 झोपायला होतात आणि 5 वाजता उठायला लागतं, मुलांच्या शाळा असतात. बरोबर आहे, दुपारी तासभर झोपा ना, काहीही फरक पडत नाही. तुमची झोप कंप्लीट करा. कारण आपण प्रत्येकालाच 8 तास झोपू शकू आत्ताच्या लाईफस्टाईलमध्ये, शक्य नाही. पण टोटल काउंट करा, ऍटलीस्ट 7 तास तरी कंप्लीट करा.